पर्याय निवडल्याशिवाय या शासनाला जाग येणार नाही. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची संच मान्यता गेली 50 वर्ष झालं प्रचलित पद्धतीनं सुरू आहे, परंतु सन 2025-26 ची संच मान्यता शासनानं कोणालाही विश्वासात न घेता अचानक पहाटे 4:45 वाजता जाहीर केलेली आहे आणि त्याच्यामध्ये शिक्षकांच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात अन्याय केलेला आहे. आणि या अन्यायकारक संच मान्यतेमुळे आमच्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 12,000 शिक्षक अतिरिक्त होत आहेत आणि कोल्हापूर विभागातील जर सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या 5 जिल्ह्याचा आपण विचार केला तर जवळजवळ 1800 ते 2000 शिक्षक अतिरिक्त होत आहेत. या ठिकाणी आमच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि जर या शासनानं आम्ही सांगतोय त्याप्रमाणे पूर्वीप्रमाणे जर संच मान्यता नाही केली तर याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन, आम्ही आत्मदहनासारखं आंदोलन असेल, टक्कर आंदोलन असेल किंवा आम्ही प्राणाची आहुती देणार आंदोलन सुद्धा करायला इथं आम्ही कमी पडणार नाही. शासनानं आमची त्वरित दखल घ्यावी आणि पूर्वीप्रमाणे संच मान्यता करावी ही आमची शासनाला विनंती आहे. आणि जर नाही केलं तर याचे परिणाम शासनाला भोगावे लागतील आणि जे काही परिणाम होतील याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील. काय प्रॉब्लेम? आज 23 जून सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या 5 जिल्ह्यातून आम्ही सर्व बांधव, बंधू आणि भगिनी एकवटलेलो आहोत. एकजुटीने आम्ही आज उपोषण धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहोत. आमच्या 3 महत्वाच्या भूमिका आहेत, मागण्या आहेत. एक म्हणजे प्रचलित पद्धतीने संच मान्यता झाली पाहिजे. पहिली म्हणजे 45 मिनिटाची संच मान्यता आपली तासिका झाली पाहिजे, 40 मिनिटाची आम्हाला नको आहे. दुसरा आहे मुद्दा म्हणजे 20 जी विद्यार्थ्यांची बॅच आहे, प्रॅक्टिकल बॅच, ती न होता 30 विद्यार्थ्यांची बॅच न होता 20 विद्यार्थ्यांचीच बॅच असावी. आणि तिसरी म्हणजे कुठली आमचे तर शिक्षण जे शारीरिक शिक्षक आहेत आपल्या शारीरिक शिक्षणाचे, त्यांचे जे तास आहेत हे तास आम्ही दुसऱ्यांना देत आहोत आणि त्यांची संच मान्यता दुसऱ्यांची संच मान्यता करीत आहोत. ते न होता सर्व आमच्या शिक्षक बांधव, बंधू आणि भगिनींना सगळ्यांनाच सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून प्रचलित पद्धतीने शिक्षण संच मान्यता झाली पाहिजे. अन्यथा आम्ही अन्नत्याग करू आणि त्याचबरोबर आम्ही स्वतःला समर्पित पण करू. आणखीन आम्ही आमची प्रचलित शिक्षण संच मान्यता नक्की एकजुटीनं मान्य करण्याचा आम्ही आता सध्या निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघानं हे जे आंदोलनाचं सत्र सुरू केलेलं आहे त्यामध्ये प्रात्यक्षिक तासिकाची विद्यार्थी संख्या 20 आणि 40 मिनिटाची तासिका केलेली ती 45 मिनिटाची तासिका करावी आणि स्वाध्यायी जे आहेत त्या स्वाध्यायाची विद्यार्थी संख्या जी आहे ते शेवट जे धरलं जात नाही ते धरलं जावं. आम्ही न्याय हक्कासाठी या मागण्या करतो आहोत. प्रचलित पद्धतीनं संच मान्यता व्हावी आणि ती जर न झाल्यास तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा आमचा मानस आहे. शासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि प्रचलित पद्धतीनं संच मान्यता करण्यात याव्यात ही शासनाला आमची नम्र विनंती आहे. कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेच्या वतीनं पुन्हा एकदा आम्ही सरकारला विनंती करतो आहोत.